श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ता हा स्वामींच्या सेवेमध्ये येतो असं नाही, परंतु जे भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतात त्यांना मात्र स्वतः स्वामींनी निवडलेलं असतं आणि त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये हा स्वामी भक्त येत असतो आणि तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच स्वामी जवळ घेत असतात. कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीचं टेन्शन किंवा चिंता राहत नाही. कारण ते तिथून पुढे जेव्हा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतो तिथून पुढे मात्र स्वामी त्याचं आयुष्य संपूर्ण तारून नेत असतात. आयुष्याचा योगक्षेम ते स्वतः स्वामी चालवत असतात आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी वेगवेगळे अनुभव ही देत असतात. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्ताचे जीवनच एक सुधारून जात असते आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा भेटत असते. कारण स्वामी शक्ती पाठीशी असल्यानंतर कधीच घाबरण्याची गरज नसते आणि त्याच्या अगोदर स्वामी नेहमी आपल्या भक्तांचं रक्षण करतात. कधीच आपल्या भक्तांना अडचणीत एकटे सोडत नाहीत. स्वामी शक्ती अशी आहे की एकदा जर एखाद्या भक्तांचा हात पकडला तरी एखाद्या भक्ताने जरी सेवा सोडून दिली तरी देखील स्वामी आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत आणि आपल्या भक्तांना पुन्हा सेवेमध्ये घेत असतात. अशी स्वामी शक्ती आहे की आपल्या भक्ताचा एकदा पकडलेला हात स्वामी कधीच सोडत नाहीत. आपल्या भक्ताच्या पावलोपावली स्वामी बरोबर राहतात. प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्तांना साथ देतात आणि सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात. आजचा देखील अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या ताईंचं नाव हे संगीता संजय राठोर आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी दिलेले खरोखरच खूप सुंदर असा चमत्कार केलेला आहे स्वामींनी त्या ताईंच्या आयुष्यामध्ये. तर चला तर मग ताईंचा आलेला अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता एक गुरुवार झालं माझं, सुपारी वगैरे हे केलं मी. हा हा 11 माळ जप केलं. आपल्याला पुस्तक वगैरे वाचता येत नाही, हा हा पण दीदीकडनं मी एक एक पान असं वरचा भाग खालचा भाग असं वाचून घेतलेले. हा 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 एक 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 छोटा असं पुस्तक आहे, 2 मोठे. दोन कोणकोणते पुस्तक आणल्यात ताई तुम्ही? ते आपलं याच्यामध्ये दाखवता बघा, स्वामी चरित्र मोबाईल मध्ये. हा एक असं आडवं येतं आणि एक उभं येतं बघा. स्वामी चरित्र सारामृत आडवा आहे ना, आणि उभं कुठलं गुरुचरित्र? हा हा मी नाशिकला गेली होती ना बैठकला, हा तेव्हा घेतलं होतं मी. बरं बरं. हा आणि मी याच्यासाठी फोन लावलं की मठातून आपलं माळ आणि स्वामी समर्थाची मूर्ती मागवलेली मी हा काल, म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणलं. अरे वा, बरं झालं ते. हा ते मागवलं होतं, म्हणजे मी सांगितलं, म्हटलं मला असं असं करायचं वा असं. तर मग दुसऱ्यांना सांगितलेलं होतं, मग त्याने आणून दिलं माळ पण आणि मूर्ती पण. तर मग आता ते पण चांगले बोलायला लागले. हो बरं. आणि मला पण म्हणता येते की मी जिथं आहे तिथं येऊन जाय राहायला असं. दीदीचं 12वी झाल्यावर मी जाणार आहे तिथं राहायला. अरे वा वा, बरं झालं. हा आणि माझा मोठा मुलगा ते म्हणजे 3-4 वर्षापर्यंत बोलत नव्हते बा, आणि माझ्याशी पण चांगलं बोलत नव्हते, मोठा मुलगा आमचा. तुम्हाला काही अनुभव शेअर करायचा आहे का? हा म्हणजे असं काय राहतं, म्हणजे याच्यामध्ये मोबाईल मध्ये दाखवता असं. हा मग तेच ना, अनुभव शेअर करायचा आहे का असं मी म्हणते हो. हा चालेल की ताई. नाव सांगायचंय का? हो, नाव संगीता संजय राठोड. असं म्हणजे आपलं युट्यूबला माहिती असं ना. हा 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 तसा अनुभव शेअर केलाय का? कारण
एका ताईंचा पण संगीता राठोड ताईंना अनुभव शेअर केला ना, मग तुम्ही केलाय का असं विचारलं होतं. मग का त्या हा. हा. केलं होतं ना मी. बरं. तर मग आता म्हणजे असं आहे, आता बोलायला लागली ते. अरे वा, बरं झालं की. हा दोघं त्याचे पप्पा ते मुलगा असं बोलायला लागले. आणि मग माझ्याशी पण बोलतो मुलगा. मी आता आईकडे आलेली ना. मग आता मुलगाचं म्हणणं आहे आपण एकाच ठिकाणी राहा बा, आपण चांगले राहा, तेच नको बा असं. बरं झालं. तर म्हटलं आता पहिलं गुरुवार मी सुपारी ठेवली. आता माझं दुसरं गुरुवारला आपलं स्वामी समर्थ येऊन जाईल घरामध्ये. अरे बघा, सेवा करायला कोणतेही. मी स्वामी समर्थाला म्हटलं मला काही एवढा त्याच्यातला काही अनुभव नाही, पण माझं मन पूर्ण तुमच्यावरच सोडलेलं आहे डायरेक्ट. तुम्ही जे आता मला लिहिता वाचता येत नाही, माझी भोळी भक्ती तुम्ही. हो ना. स्वामींना स्वीकार असते ना ताई. कसं आहे, आम्ही आता पहिल्यापासून खेड्यात राहिलेले, आपल्याला काही एवढं हे नाही, पण मी सिटीत तेवढं राहिलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारखे की चाल बैठकला चांगलं राहतो, असं राहतं तसं राहतं म्हणून थोडं माहिती आहे बा आपल्याला असं. नाही पण छान झालं ना. बघा, तुम्ही सुपारी मांडून सेवा करायला सुरुवात केली, नंतर दुसऱ्या गुरुवारी तर साक्षात स्वामी घरी आले ताई. अरे वा. मस्त मूर्ती बिर्ती मस्त आहे. मला अजून बोलले, म्हटलं का हो आपल्याला मठात जर गेलं ना म्हटलं खूप चांगलं राहतं म्हटलं, आपल्या मनाची इच्छा पूर्ण होते. तर म्हणे मी तर मठात गेलेले म्हणे, मी ट्रिप घेऊन गेलेले म्हणे. अरे वा. ते मला काय बोलले नाही, पण काल सांगत होते म्हणे गेलेले म्हणे मी. म्हणे तुझी इच्छा आहे का? म्हटलं हो, माझी खूप इच्छा आहे म्हटलं, जायचं म्हटलं आपण. आपली मुलगी 12वी सुटून जाईन, चांगल्या ठिकाणी त्याचा नंबर लागून जाईन, मार्क वगैरे असं तसं. मी तुमच्याकडे येईन ना राहायला, ते आपण बघू म्हणे. चालेल म्हणे, आपण जाऊ म्हणे. म्हणजे मला मी असं म्हणजे मटण वगैरे खायची ना, त्याच्यामुळे माझं विश्वास की काय तू विषच खाते देवाना मानते असं म्हणजे चिडवता कोण. तर म्हटलं तसं काही नाही माझं. मी जोपर्यंत आपल्याला सोडायचं तोपर्यंत सोडायचा प्रयत्न करायचं. तसं बी नाही, मला ते गोष्टीचं काही आवड नाही. तसं नसतं ताई, स्वामींची इच्छा झाली ना. हो, मी ऐकलं. मी रोज सगळं ऐकते. रोजच ऐकते मी डायरेक्ट. अनुभव आपल्याला शिकलेलं नाही, आपल्याला पुस्तक मधून काय भेटणार आहे वाचायला. हे माहिती ऐकायचं, कोणाला काय असं. कोणाला काय अनुभव आले. असं भेटतं आपल्याला पण की नाही गड्या, आपण पण करायचं, आपल्याला बी काहीतरी भेटेल. पण आता मी म्हटलं थोडंसं मला वाटलं की आपल्या मनासारखं झालं, म्हणून म्हटलं चला ताईला फोन लावू. छान झालं की अहो ताई, तुमचे मिस्टर तुमच्या जवळ आले, मुलगा पण. मग आता ती मूर्ती आणलेली आहे. आता ती मूर्ती उद्या घेऊन येणार आहे आमचे मिस्टर. मी बघितलं त्याच्यामध्ये कसं कसं करायचं काय नाही ते बी बघितलं. पण उद्या आपलं मंगळवार आहे ना. चालतं ताई, नसतं काय त्याला एवढं. आता ते आल्यात तुमच्या दारात आणि तुम्ही घरात घेणार नाही असं नाही ना मग. ना मी तेच म्हणते. आणि काल बघा बैठकचं रविवार पण असतो. काल आलेली आहे माझी मूर्ती. अरे वा, छान झालं. कालची येऊन आलेली. म्हटलं मी रविवारचं बैठकला जायची, बरोबर स्वामी रविवारचं आले म्हटलं माझ्या घरी. आता त्यांच्याकडे राहिली का माझ्याकडे राहिली का सारखंच आहे. हो ना. रविवारचं तुमचं व्यवस्थित झालं ते छान झालं ताई. नाहीतर म्हटलं आता स्वामी समर्थ व्यवस्थित ठेव, सगळं एक जुगाने राहायला पाहिजे. आणि इतकं म्हणजे ते जर पाहिलं आपण व्हिडिओ वगैरे त्याच्याबद्दल, आणि ते गाणे वगैरे आपलं स्वामी समर्थाचं नामस्मरण, ते काही म्हणजे ऐकत राहते आणि बोलत पण राहते. आम्ही पहिलं पण ऐकायचो, आणि माझी मुलगी पण, मी जर लावलं ना मग ती पण म्हणते ते निशंक होई रे म्हणा. तारक मंत्र. ते मी बोलते. ते बोलत राहते. मग आमची दीदी पण बोलत राहते. सगळ्यांचं म्हणजे त्याचं पण पाठ आहे. माझं पण पाठ आहे. मग दीदीला वाचायला लावलं होतं, मग दीदीला प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे राहून गेला. नाही त्याला काय नंतर वाचायला लावायचं राहिलेलं.
हा ना ना. आता काही नाही, उद्या ते होऊन जाईल त्याचं, काही नाही. आणि उद्या आणून घेणार आहे मग मी. सगळं काय आणून घेईन, कपडे वगैरे, स्वामीचं पेढा केळी ते सगळं. पहिला दिवस आहे आपला. हा, सगळं करून घेईन मी. युट्यूब मध्ये पाहून सगळं भेटतं बघायला. माहिती वगैरे. आणि भेटलं तर आणा, नाही भेटलं तर आपलं आपल्या घरचं काय असेल ते साधा सोपा. हा नाही, मी जाणार आहे उद्या घ्यायला. म्हणजे ते येणार आहे ना पाचोऱ्याला. हा, मी तिथं घ्यायला जाणार आहे असं. चालेल चालेल ताई. पण छान झालं तुम्हाला स्वामींनी म्हणजे तुमच्या अडचणी दूर केल्या, ते एक छान झालं. आता ते कसं, मी युट्यूब मध्ये बघते की ज्याचं नशीब राहतं, स्वामीला यायचं राहतं तर तेव्हाच येतात. नाही तर काही पण अडथळा येतं. येतं की नाही? अगदी 100% ताई. हा, आता मी कसं, आता माझं मनात तर आहे, पण मी घाबरायची की मला वाचता लिहिता येत नाही. त्याच्यामुळे मी भरपूर दिवस गेली नाही बैठकला. म्हटलं मला बाया नाव पाडतील, याला वाचता लिहिता नाही, सगळं वाचतील, मी काय करू. असं जीव घाबरतो. पण काही नाही म्हणे, यायचं काही नाही, तसं काही नाही राहत. तसं काय आपल्याला आहे. आपल्या मनात शंका येऊ द्यायची नाही. हा, आपल्याला माळ जपायला आहे ना. ते पण मोठी सेवा आहे ताई. काय वाचत बसायलाच नाही काय, नामस्मरण पण खूप छान सेवा आहे. हो ना, हो ना. मग ते नामस्मरणच करते मग मी. 11 माळ जप ते. हा, करून घेते मग काय. असंच रिकामी राहते. मी पण टेलर काम करते. हा, ब्लाऊज वगैरे शिवते मी पण. छान आहे. मग उद्योग आहे काहीतरी पाठीमागे. हा, मग आता इतकं चांगलं बोलला. असं चिडचिड असं बोलायचं तो, आणि एकदम चिडचिडपणा करायचा. हा, पण हे गुरुवार उपास धरलं, गुरुवारच्या दिवशीच फोन आला होता त्यांचा. हा, म्हणे तुला म्हणे बघ म्हणे येऊन जाय म्हणे, आखरी चान्स आहे म्हणे. हो, आता तू जर नाही सांगून देशील म्हणे तर मग आता आम्ही फोन पण बंद करून देणार. सगळं काय म्हणजे आपला विषयच राहणार नाही म्हणे. हा, असं. मग आता म्हटलं हो, मी यायला तयार आहे. मग कसं आहे, जे आहे ते थोडंफार काहीतरी थोडंफार माझं नावावर करा. मग माझ्या त्यांना पण थोडाफार विश्वास वाटेल की नाही गड्या, दिलं गेलं असं तसं. असं नाही म्हणे, तुझं नावावर शेत पण तयार करायला तयार आहे माझ्या नावावर. हा, उद्या आम्ही ते करणार आहे. आणि म्हणे तुला 1 लाखाचा दागिना करून देतो म्हणे. आणि आपली दीदीला पण घेऊन जाऊ म्हणे आपण. 12वी झाल्यावर मग दीदीचा नंबर कुठे लागतं, काय लागतं, दीदीचं कॅम्प्युटर लावून देऊ आपण. त्याचा खर्च पण सगळं करू आपण असं. छान झालं ना मग. प्रत्येक गोष्ट मनासारखी होते ना ताई. हा, म्हटलं ताईंना फोन लावून थोडंसं सांगू आपण की नाही गड्या, एक गुरुवार धरलं आपण. आपली भोळी भक्ती, थोडंफार काहीतरी भेटलं आपल्याला. भरपूर भेटलं की हो ताई. किती लोक सेवा करतात तेवढं भेटायसाठी. तुम्हाला तर एका गुरुवारच्या सेवेमध्ये म्हणजे आज विषय आमचं समजा तलाक झालेलं आहे. तलाक झाल्यानंतर सुद्धा मला त्याच्याकडे जायला भेटतंय म्हणजे असं. अहो, तुमची इच्छा होती म्हणून तसं होतंय. इच्छा नसती तर झालं असतं का सांगा बरं. नाही, छान झालं. तुमची इच्छा पूर्ण झाली, बस झालं. अजून काय पाहिजे. तुम्हाला आनंद मिळाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे सांगा. चालेल. आणि मी नाही का रात्रंदिवस तेच ऐकते. तेच ऐकते. आपल्याला कसं, आपण शिकलेलं नाही, पण अनुभव आपल्याला इथं ऐकायला भेटेल. कोणाचं काय चांगलं झालेलं, वाईट झालेलं, काय कसं कसं दिवस काढलेले ऐकायला भेटतं आपल्याला. दुसरं काही नाही. चालेल मग. अजून चांगलं होईल आपलं. आता चांगलं मनापासून. एकदा छान अनुभव आले ना की तिथून पुढे चांगलेच अनुभव येत जातात. मग मी त्यांना बोलली ना, म्हटलं मी असं ताईंना फोन लावलं. ती ताई बोलली म्हणे असं पैसे बिशांचा विषय निघालं की कोणाला काही द्यायचं नाही. आम्ही असं बिगर पैसे काहीच पैसे वगैरे घेत नाही. आम्ही सगळं सांगतो की असं करावा. ताईने मला सांगितलं की 1 सुपारी घे, 1 रुपया घे, त्याच्यात स्वामी समर्थाच आहे बा असं म्हणून. तिने साधं भोळी भक्ती केली. पण बघा म्हटलं काहीतरी फरक वाटलं की नाही. आणि त्यांना पण आनंद वाटते असं म्हणजे मनात. असं म्हणजे खूप चांगलं बोलताय. नाही तर आपण इकडून किती चांगलं बोललं ना तरी बोलायचे नाही ते. बघा, एकाच गुरुवार मध्ये तुमच्या मिस्टरांच्या मनात परिवर्तन झालं का नाही ताई.
तर नाही आता इतकं आता काल पण दिवसभर चांगले बोलले आणि सकाळी पण फोन आला खूप चांगले बोलले. म्हणे तुला आता नाही का म्हणे तू उद्या ये म्हणे तुला 1.5-2 ग्रामचं वस्त्र घेऊन देतो म्हणे. असं हे पण बोलले अजून. नाही बरं झालं. छान झालं छान झालं तुमच्या मनासारखं आणि झालं. ताई माझा भाऊ नोकरीला आहे आणि माझे वडील वारले कोरोनामध्ये आणि 2 ताली घर आहे आमचं इथं आईकडे आणि दारूचा धंदा आहे म्हणजे असं बेरवारचं. म्हणजे आईकडे म्हणजे आमचं खूप चांगलं आहे. आणि तुम्ही सांगताय त्याच्यावरूनच समज. आणि लहाना भाऊचं ते बॅन घेतलेले त्याने 9वा बॅन घेतलेले. म्हणजे आमच्या इथं म्हणजे आई वडील खूप काही चांगले आहे. हो म्हणजे तुमच्या सांगण्यावरूनच समजतंय ना आई वडिलांची परिस्थिती खूप छान आहे. पण मी आजपर्यंत तर मी धुणं भांडा सुद्धा केलेले. पण आई वडीलला मी कधीच बोलले नाही. माझं गुपचूप करायची पोरांना घेऊन माझं गुपचूप करायची पण त्यांना माहिती पडू दिलं नाही. नंतर माहिती पडलं. मग आता माझे भाऊ ते यायचे मग आपण केव्हा जर आलं तर काही घरी दिसत नाही. असं त्यांना मनात कसं वाटायचं की ते जाते कुठे असं वेगळेच अर्थ येतो ना की नवरा नाही जवळ ते जाते ते यायचे असं पाचोराला यायचे धुळ्याला राहायचे ना ते तेव्हा यायचे येणं जाणं होतं आमचं. 12 तलाक झाल्यानंतर 12 महिने येणं जाणं सगळं. पण गोड बोलून मला आईकडे पाठवलं. तर मग त्यांनी डायरेक्ट फोनच बंद करून टाकले 2-3 महिने. तर मग त्यांनी असं कोर्टामध्ये लग्न केलं अजून. लग्न केलं मग मला फोटो वगैरे टाकलं. असं दुसऱ्यांनाच टाकलं. मग आता आमच्या नाते मला टाकणारच आहे ना की बघ तुझं नवराने असं केलं. मग मला खूप धक्का बसून गेला. आणि नाही तर आमच्या आई वडीलचं काहीच म्हणणं नव्हतं. तलाक झाल्यानंतर सुद्धा त्यांना परवानगी होती इथं यायची जायची. नाही म्हणजे वाईट वाटण्यासारखंच आहे ना ताई ते. आता तो जर असं केलेला आहे तर मग आता मला पण वाटलं की आता जाऊन काय फायदा आहे. काहीच नाही राहिलं आपलं. हो ना सरळ सरळ दिसतंय की ताई. काहीच राहिलं नाही. आज माझा मुलगा ते आपलं तालीमचं लावलेलं होतं त्याला माझ्या भाऊनी कुस्ती 10,000 रुपये ते सुद्धा शिकवलेले. ते आपलं बॉडी गार्ड काय म्हणतात त्याच्यामध्ये लागलेल्या मुंबईला तो. होय बॉडी गार्ड मध्ये. त्याच्यामध्ये लागले 30,000 रुपये महिना आहे त्याला. छान झालं. तर माझ्या मुलगाने त्याच्या जीवावर इथं आईच्या पाठीमागे 2 प्लॉट घेतलं 3 लाखाचं. अरे वा. 3 लाखाचं प्लॉट घेतलं. एकाचं दिलं गेलं एकाचं बाकी. म्हणजे 1.5 लाखामध्ये पडले ते. मग आता आपल्याला प्लॉट आहे इथं घरदार आहे. मी अजूनपर्यंत 1 रुपया खर्च करत नाही. सगळं आई वडील आणता आम्ही फक्त खातो अलग. मी वरती राहते माझी लहान भाऊ ते खाली राहतात परिवाराने. सगळं आई वडील सगळं खर्च करतात आणि एवढं तेवढं दीदीला खर्च लागलं तर एवढं तेवढं ते देतात. सगळं आई वडील ते करतात. किंवा असं झालेलं आहे आता काय अशाच राहिली नाही जायचं. हो ना आता काय विषय. मग आता म्हणजे कसं आहे आता वहिनी त्यांचं कसं आहे त्यांना काय लागणार आहे बरं. कोणाचं नाही राहत. भांडण लागतं. मुलगीचं आणि मायचं सुद्धा जमत नाही. हो ना. मग त्याच्यामुळे कसं आहे मग असंच दिवस किंवा त्यांचं सगळं चांगलं होऊन जाईल. मुलांचं लग्न करून टाकतील आपल्यासाठी काय राहणार असं विचार येतं त्यांच्या मनात. असं त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे कसं आहे आपलं कसं बी राहू तिकडे. पण मान सन्मान भेटतं आपल्याला. ते सत्य आहे ताई. आज माझ्या अंगावर तर एक मणी सुद्धा नाही. काय माझे आई वडील एवढं असून कधी नाही. मला नाही का कोणाचं किती काय राहू दे मला कधी असं लालच येणार नाही असं मन आहे माझं. छान आहे की ताई. सगळ्या गोष्टीला मी दागिन्यामधून बी पैशामधून बी निघालेली. खायचं वस्तू मध्ये सुद्धा निघालेली. मी गुरुवारचा उपास धरला त्या दिवशी मुली आले 3 मुली आणि 3 मुलं. अरे वा. ते 6 केळे होते 6 खाऊन घेतले.
या मुलींनी सांगितलं म्हटलं अर्धा अर्धा केळे देईन तुम्हाला प्रसाद म्हणून. हा हा. म्हणे असं पूर्ण देणार नाही का म्हणे, मला मी अर्ध नाही घेणार म्हणे. अरे वा. तिथं म्हटलं ठीक आहे खाऊन घे. सगळ्यांना एक एक केळी देऊन टाकलं हा हा. आणि हळद कुंकू पण करून टाकलं. हा. आणि भाऊच्या मुलगाने काय केलं, आता मी संध्याकाळी निवेद्य दाखवला. आमच्यामध्ये ते गोड बनवतं ना. हा हा. आणि पोळ्या टाकल्या हातावरती. हा हा. म्हटलं आपण स्वामीचं गोड वगैरे आपण घेऊ, निवेद्य दाखवू. हा हा. त्या दिवशी इतका आडीमध्ये बसला, मी माळ जपलं, मस्त शांततेत बसला, खेळला 1 तास. हा आणि त्याला मी म्हणे तू काहीतरी बनवले ते मला दे म्हणे. मी त्याला देऊन टाकलं. हा. गोड रस्सा करता आमच्यामध्ये. हा हा. आणि म्हणे म्हणे पोळी टाक ना म्हणे पोळी. हा. असं सोपा म्हणे पोळी टाक. पहिली पोळी त्याने खाल्ली. अरे वा. हा हा. म्हटलं का रे, मी आता देवांना सुद्धा दिले नाही. हा. तर त्या दिवशी तर एवढासा मुलगाने 1.5 पोळी खाल्ली. हा. आणि आणि तो कधीच गोड खात नाही. अरे वा. बघा त्या दिवशी. म्हटलं स्वामी समर्थ, म्हटलं कुठे ना कुठे राहतो. हो ना. तेच आले होते खायला तुमच्या घरी पोळी. आणि खाऊन पिऊन केव्हा चालला गेला हा. काय नाही. आणि मी त्याला लोटून 1 तास पर्यंत आम्ही थकलो, माझी दीदी मी. हा हा. जायणारे खाली, जायणारे तुझी मम्मी बोलवते, सगळं जण. त्याच्या पप्पा आला तरी सुद्धा गेला नाही. हा हा. म्हटलं या आज काय करतोय दीदी हा. म्हटलं बघ ना असं असं केलं. माझ्या आईला बी सांगितलं. म्हटलं तुझं नातू आज 1.5 पोळी खाऊन घेतली. असं राहतं म्हटलं माझं. म्हटलं स्वामी समर्थ जाशील. हा, मग काय. हो ना ताई. हा. त्या रूपामध्ये येऊन खाऊन गेले. हा. आणि काही पण असं ताई, सण सुद्धा असं माझा उपास. त्या दिवशी बाई, मुलगी, मुलगा कोणी ना कोणी येतच माझ्या घरी हा हा हा. पहिल्यापासून. हा हा. छान आहे ना मग. हा. आता आमचं घरचं तर काही एवढं चांगलं नाही, पण माझ्या घरी कोणी ना कोणी जेवता. हा, चांगलं असल्यानंतर जेवावं असं आहे का हो ताई, सांगा बरं. हा, कोणी ना कोणी जेवता. खूप चांगल्या मनाने देते मी. हा, मग चांगल्या मनाने कोणी बी जर आलं ना, मला भूक लागली, हा हा. 5 मिनिटात करून टाकते मी डायरेक्ट. तेच महत्वाचं आहे ना हो ताई. हा, नाही म्हणणारच नाही डायरेक्ट. म्हणून आज एवढं तलाक झाल्यावर आम्ही एक ठिकाणी राहणार. म्हणजे आज खूप कुठे असं झालेलं नाही. नाही नाही, असं कधी होतच नाही ताई. हा, म्हणजे विषय संपला. तलाक झाला म्हणजे विषय संपला. विषय संपतो ना हो ताई. मग त्याच्यासाठी तर ते होतं ना. हा. पण असू द्या, तुमची इच्छा पूर्ण झाली, छान झालं स्वामींच्या कृपेने. आणि आता स्वामी समर्थाचं पुस्तक पण होता माझ्याकडे, पण मला वाचता येत नाही. म्हणून काहीतरी भक्ती, काहीतरी आशीन. आता मी मोबाईल बघायची तर सारखं त्या स्वामी समर्थाचं यायचं. हा हा. ते ऑटोमॅटिक माझं मन लागून गेलं. म्हटलं असं का बरं होतंय. तसं नसतं ताई. त्यांना घ्यायचं असतं ना एखाद्याला सेवेमध्ये की ते घेतात. हो ना, हो ना. आपल्या इच्छेनं काय होत नाही, त्यांच्याच इच्छेने होत असतं ताई. पण आणि तेही मी तुमचं माहिती बघत होती. मग असं वरती नंबर आला. मग एक पेन घेतलं, मी टिपून घेतलं. म्हटलं आता सगळ्यांना जाऊ द्या, मग निवांत बोलेन म्हटलं ताईला. मग कसं आहे, मग तू काही पण करत बसते असं तसं. तरी पण ऐकून घेतलं बरं आमच्या घरच्यांनी. मध्ये मी नंबर दिला ना ते स्वामी समर्थाचं, ऐकून घेतलं की काही बोलले नाही मला. नंबर दिलं, म्हटलं काही नाही हो, ते 201 रुपये मागता म्हटलं. आपल्याला माहिती देतील कसं करायचं काय नाही, की काय आहे आपलं मागे, असं तसं काहीतरी सांगतील असं मला वाटायचं. पण काय झालं काय नाही, स्वामी समर्थांनी काय बुद्धी दिली काय नाही. म्हटलं तुम्ही फोन लावले का, विचारले का. नाही ना, मला सवय नाही, गाडीवर आहे मी, नाही ना. म्हणजे असा करता करता 8-10 दिवस चालले गेले. फोन काय लावला नाही, पैसे काय टाकले नाही. एवढ्यात मी तुमचा नंबर घेतला. तुम्ही मला बोलून दिलं. मग मी म्हटलं तुम्ही पैसे वगैरे टाकले नाही ना. नाही म्हणे काही टाकलं. म्हटलं टाकू नका बरं, मी ताईला फोन लावला, विचारलं आणि मी तसं पद्धतीने करते असं बोलली बरं मी त्यांना. बघा ना मग स्वामी समर्थांना काय काळजी, ते फोन बी लावा. तसंच असतं ना, स्वामींना काय असते ना ताई. हा, ते काही पण असो, आपल्याला कसं वाटतं जाऊ दे, आपण एवढे पैसे टाकतो, काय 200 रुपयाला बघायचं असं म्हणून. पण त्याच्यावरच तशी लोक तयार होतात ना पैसे मागायला. ना.
असं वाटायचं. जाऊ दे ताई, आपलं झालं हे व्यवस्थित झालं, छान झालं. तुमचे पैसे पण गेले नाहीत, संसार पण तुमच्या मनासारखा म्हणजे जिथं मोडला होता तिथं स्वामींनी सावरून घेतला ताई. असं. छान झालं ताई, खूप सुंदर अनुभव सांगितला ताई. स्वामींनी म्हणजे तुमचं आयुष्य सावरलं ताई, बस झालं. नाही तर काय हवं आहे या जिंदगीमध्ये सांगा बरं. काहीच नाही. आपल्याला कसं आपलं सोन्यासारखं एवढे मुलं झालेले. हो ना. आज जर लग्न केलं माझं मुलगाचं तर एवढा इतका उत्साहपूर आहे, इतका भारी वाटतो की मोठा घरचा मुलगा असेल हा. असं खूप काही छान आहे. आणि त्याला पण काही जास्त जाडा मोठाच राहायचं तो पण त्यांनी इथं राहून असं म्हणजे मग एक दिवशी त्याच्या मामाने त्याला ओरडलं. सारे म्हणे असं, मग त्याला राग आला तर रागे असं चालला गेला तो. चांगल्याच ठिकाणी लागून गेला तर तिकडेच आहे. 1.5 वर्ष झाले त्याला आता जायला. छान झालं, बरं झालं ताई. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. असं हो. चालेल. चला, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. चालेल. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता. बघा, जेव्हा सर्व काही संपते तिथून पुढे स्वामींची लीला सुरू होत असते. कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि स्वामी शक्ती जर पाठीशी असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होत असतात. तर खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अद्भुत चमत्कार हे नक्कीच घडत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. खरोखरच जेव्हा एखाद्या भक्तांना अनुभव येतात तेव्हा तो भक्त धन्य तर असतोच, पण ऐकणारे देखील तेवढेच धन्य होत असतात. जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींनी दिलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.